ते रेकॉर्ड करायचं खाली ते रेकॉर्डला स्टँड आहे त्याला टेबलच लागते त्याला ते व्हिडिओ टाकला बघा तुमची बैठल्याची पाठवची व्हिडिओ टाकलेली काल करून टाकला बघा टेपला तशा प्रकारचं हा येस चला पहा बेटा आवर स्केलेटन सिस्टम अँड द स्किल हाडाचा सापळा आणि आपलं शरीर आपलं स्किल या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये काय काय कन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी अभ्यास करूया नेमकं काय काय शिकायचं आहे त्याच्याबद्दल आपण पाहूया हाडाची रचना हाड काय असतो कोणत्या पद्धतीने आपल्या शरीराची रचना असते काय असते हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे ओके जे मी तुला देतो आपण पडून जाते करतो तिथे हॅलो 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 आवर स्केलेटल सिस्टम अँड द स्किल आता आपल्याला माहिती आहे हार्ट जे असतात हार्ट काय करतात बेटा ब्लडला बॉडीमध्ये सर्क्युलेट करण्याचं काम करतात अशाच प्रकारे जे लंग्स असतात ते ऑक्सिजनला आत घेतात बॉडीमध्ये सप्लाय करण्याचं काम करतात पूर्ण ऑक्सिजन कुठे येतो लंग्समध्ये असतो बरोबर आहे तशाच प्रकारे आतडे दोन प्रकारचे असतात एक असतात लार्ज आणि एक असतात स्मॉल मोठे आतडे आणि छोटे आतडे नावाला जरी मोठे असले तरी लांबीला कमी असतात आणि स्मॉल इंटेस्टाईन लांबीला जास्त असतात ओके ब्रेनचं काम काय आता मी बोलत असताना विचार करून बोलतोय तुम्ही ऐकताय लक्ष देताय सर्व जे काही गोष्टी करता हे सर्व जे काही फंक्शन्स असतात ते कोणाच्या माध्यमाने मिळत असतात ब्रेन नाही ते आपल्याला काहीतरी करता येते का बेटा नाही मोस्ट इम्पॉर्टंट काय सांगा बरं का ब्रेन कोण इम्पॉर्टंट आहे सांगा बरं का ब्रेन तर व्हेरियस ऑर्गन्स आर सेट विदिन द बॉडी कॅव्हिटी आपल्या शरीरामध्ये हे जे काही मांस आहे कोणी स्किन आहे मांस आहे त्याच्यामध्ये हाड आहे हाडामध्ये सुद्धा पोगार असतो माहिती का बेटा हाडामध्ये सुद्धा काही पोगार जागा असते तसं बकर खाताना बकऱ्याच्या नळा भेटला असेल नाही का ठीक आहे तू बघितलं का कोंबड्या घालीस का तू घालीस का कोंबड्या अख्खं कोंबडं घालीस मग की अख्खं तिने बघितलं मला ठीक आहे मध्ये खुली जागा असते ठीक आहे ठीक आहे काय मध्ये काय होतं का पुढलं पोगार मध्ये त्याला बॉडी कॅव्हिटी ह्युमन स्केलेटन इज अ प्रोटेक्टिव्ह शेल फॉर इंटरनल ऑर्गन आता जो स्केलेटन आहे हा जो सापळा आहे कशासाठी महत्वाचा आहे आतील जे काही वायरिंग आहे शरीराच्या सृष्टीभर त्या वायरिंगसाठी खूप गरजेचं आपल्याला त्या ठिकाणी sometimes when we fall while playing or have an accident कधी कधी काय होतं आपण पडतो खेळत्या वेळेस ऍक्सिडेंट होताना बोन इन आवर आर्म्स जे काही बोन आहे आपल्या आर्म मध्ये किंवा लेग्स मध्ये तो ब्रोकडाऊन होतो ब्रोकन होतो आणि याला म्हणतात फ्रॅक्चर ऑफ द बोन काय म्हणतात बेटा A fracture in the bone causes severe and unbearable pain and the part with the broken bone swells immediately. ज्यावेळेस काय होतं फ्रॅक्चर होतं बोनचं त्याच्यामुळे काय होतं खूप त्रास होतो अनबिअरेबल पेन म्हणजे काय वेदनादायक त्रास होत असतो मार लागले तर तीन दुखते विचार कर फ्रॅक्चर झाला तर काय दुखत असेल अँड पार्ट विथ द ब्रोकन बोन स्वेल्स इमिडिएटली आणि जे काही ज्या ठिकाणी मार लागलेला या फ्रॅक्चर झाले असं सुचत बरोबर त्या ठिकाणी खूप त्रास व्हायला लागतात आफ्टर अन ऍक्सिडेंट प्रिव्हेंट एनी मोमेंट ऑफ द फ्रॅक्चर पार्ट ऍक्सिडेंट झालं काही झालं तर ज्या अंगाच्या भागाचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्याला वळवळ करत बसला तरी डोसत बसल्याचं नाही हलवायचं नाही त्याला ठीक आहे इमोबिलायझिंग त्याला इमोबिलाइज म्हणजे हलू देऊ नका गेट इमिडिएट मेडिकल हेल्प तात्काळ मेडिकलची मदत घ्या आफ्टर गोइंग टू द हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर एक्सरे इमेज इज टेकन ऑफ द पार्ट विच इज स्वॉलन आणि एक्सरे इमेज त्या ठिकाणी घ्या ओके घेतात ना डॉक्टर गेल्या की सुजलेला जो काही पार्ट आहे फुगलेला पार्ट आहे तो खाली एक्सरेच्या अरे प्लास्टर किती डेंजर करतात माहिती आहे का असं हात धरून झटका देतात प्लास्टर आता एक काल मी बघितलं त्या चायनामध्ये आता फ्रॅक्चर झाला तर गोळ्या वगैरे देतात सहामध्ये लागते बरोबर आहे त्या चायनामध्ये एक नवीन काहीतरी ग्लू निघालाय
फ्रॅक्चर बोनला चिटकून टाकते, मिस्टिक सारखं चिटकून टाकते. बोनचं हाडाचं 15 मिनिटात फ्रॅक्चरचं बोन चिटकणार. ते काय पद्धत मध्ये काय करायला चालायचे नंतर plaster and X-ray image shows whether a bone is broken and also the exact spot where it is broken. काय होतं, जे X-ray इमेज असतात ते दाखवतात की बोन जो आहे, हाड जो आहे तो कुठे तुटला आहे आणि एक्झॅक्ट स्पॉट कुठे तुटलेला आहे ते दाखवतात. This helps in providing the proper treatment आणि याच्या माध्यमाने प्रॉपर ट्रीटमेंट साठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होत असते. आपल्याला बोनच्या अनेक प्रकारचे टाइप्स असतात. त्याच्यामध्ये फ्लॅट बोन, कोणता बोन बेटा? फ्लॅट बोन. नंतर आहे स्मॉल बोन्स. कोणते बोन्स? स्मॉल बोन्स. बघा हे कुठला भाग आहे का काही नाही भाग नाही. मांडीचं चालू थांब बरं लावू कुठला थांब मांडीचं वाटतं रे. दिरे का बरोबर का? नाही मी काही डॉक्टर नाही. बरोबर का? इथंच गाडी बसली. फ्लॅट बोन ते मागे काही लांब दाडा, हे स्मॉल बोन्स. हे इरेग्युलर नाही हे आहे इथलं भाग काही भाग इथला भाग आहे त्या आर्मचाच आहे वाटतं बहुतेक वरच्या साईडचा काही भाग आर्मचा इथलंच आहे बहुतेक. हे काही लॉंग बोन्स कोटीवर असतील त्या ठिकाणी हाडाचं बिडाचं भेटलं का रात्र गीत घेतात त्याच केले मध्ये पाणी गिरी पितात त्याच्यात सारा करतात त्या ठिकाणी गळ्यामध्ये घालतात असं कवट्या बिट्या भेटलं पण नाही असं मोहरच्या पावला घालतात त्या ठिकाणी ना. फ्लॅट बोन्स, स्मॉल बोन्स, इरेग्युलर बोन्स आणि काय बेटा लॉंग बोन्स. The human skeleton system. All the bones in our body are not of the same shape. आपल्या शरीरामध्ये जेवढे काही बोन्स असतात काही बोन्स काही सर्व सेम आकाराचे नसतात. प्रत्येक जो बोन असतो हा वेगळ्या प्रकारचा असतो, डिफरंट बोन असतो. सर्व जे बोन्स असतात ऑल द बोन्स टुगेदर फॉर्म अ फ्रेमवर्क ऑफ ऑर स्केलेटन. सर्व हाडं एकत्रित काय तयार करतात? फ्रेमवर्क, सापळा. त्या सापळ्याला आपण काय म्हणतो? स्केलेटन. काय म्हणतो त्याला? स्केलेटन. स्केलेटन मुळे शरीरात तुमच्या असं इमॅजिन करा तुमच्या अंगात हाडच नाही. थांबता येईल का तुम्हाला? नाही. असं पडतात का नाही? येस. म्हणजे आपल्या सापळ्याला शेप देण्याचं काम कोण करतं सांगा बरं का? बोन्स. कोण करतात? बोन्स. बोन्स हे काय करतात सांगा? आपल्या सापळ्याला बोन्स काय करतात? यस व्हेरी गुड. ते गिव्ह शेप. ते गिव्ह शेप. काय देतात सांगा? शेप म्हणजे आपण नाही बेटा. शेप म्हणजे आकार. त्यात सरनी शेप देते म्हणतात, शेप देते म्हणतात. तुम्ही लेसर काय तर दुसरं आणि शेप तर दिलंच नाही म्हणतात. तसं नाही. शेप म्हणजे काय बेटा? आकार. काय म्हणलं शेप म्हणजे सांगा? हा व्हेरी गुड. All the bones of the body along with cartilage. Cartilage म्हणजे काय? जे छोटे छोटे हाड असतात, बारीक बारीक हाड शरीरातले त्याला कार्टिलेज म्हणतात. म्हणजे त्यांचं पूर्णपणे डेव्हलपमेंट झालेले त्याला काय म्हणायचं? कार्टिलेज. All the bones of the body along with cartilage together form skeletal system. आणि याला काय तयार होते? स्केलेटल सिस्टीम तयार होते. बोन्स हे हार्ड असतात. कशा असतात? हार्ड आणि फ्लेक्सिबल नसतात. ते आर नॉट फ्लेक्सिबल. म्हणजे काय वाटतात का? लोक डान्स करतात का? नाही करत. बोन्स हे कशाने बनलेले असतात? बोन्स हे मेनली दोन महत्वाच्या कंपोनेंट्सने किंवा कॉन्स्टिट्युएंट्सने बनलेले असतात. सर कोणते कोणते कॉन्स्टिट्युएंट्स आहेत? सर त्याच्यामध्ये कार्बोनेट आहे. सर त्याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फेट आहे. सर त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत. त्याच्यामध्ये साल्ट आहे. आता याच्यामध्ये मिनरल आणि साल्ट हे काय आहे? यस अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट ऑफ बोन्स आहे. कॅल्शियम मुळे त्या हाडांना काय मिळते? स्ट्रेंथ मिळते. काय मिळते? स्ट्रेंथ. फॉस्फेट मुळे दाताला फॉस्फेट. परत हार्ड आहे, फ्लेक्सिबल आहे, दोन घटकाने बनले. एक आहे बायोटिक. बायोटिक मध्ये कोण? कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम फॉस्फेट. अबायोटिक मध्ये कोण? साल्ट आहे. व्हेरी गुड. साल्ट आहे मिनरल्स. ठीक आहे.
कॅल्शियम मुळे काय तर स्ट्रेंथ, काय तर द सिस्टीम विच गिव्स डिफाइनिंग शेप टू द बॉडी. ऐका, अशी सिस्टीम किंवा अशी संस्था की जे काय करते, बॉडीला डिफाइनिंग शेप देते, बॉडीला डिफाइनिंग काय देते, शेप देते, बॉडीला सपोर्ट करते आणि बॉडीला प्रोटेक्ट करते डेलिकेट ऑर्गन्स इनसाइड द बॉडी. म्हणजे बॉडी मध्ये जे काही डेलिकेट ऑर्गन्स आहेत त्या महत्वाच्या ऑर्गन्स आहेत त्याला जे, आता डोक्याला एक स्कल आहे, स्कल कुणाला प्रोटेक्ट करतो, ब्रेन. बरोबर आहे का? त्याला म्हणतात स्केलेटल सिस्टीम. काय म्हणतात? बघा, द सिस्टीम which gives a defined shape to the body and provides support and protects delicate organs inside the body is the skeletal system. Is the skeletal system. ठीक आहे. आता जरा हाडाचा सापळा बघा बरं का बेटा, थोडं एक मिनिट बघा. लावू का? लावा 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 लावा. हा, तुम्ही 11ला माझ्या विषय पण. हा, तुम्ही लावा पहिला फोन चालू करा. बघा, आता प्रत्येकाचे हात आणि पाय सारखे असतात का? तुझी हाईट बारीक आहे, तुझी जास्त आहे, तुझ्या जास्त पेक्षा साहजिक आहे. बरोबर आहे. याला काय म्हणतात? स्पायनल कॉर्ड. एक एक रिब कॅविज, एक हात, दॅट इज आर्म, हे लेग. माणूस असं बघा, माणसाला प्रेम होतो माणसावर, याच्यावर व्हायला पाहिजे की प्रेम. कसलं भारी माल दिसलं पोर, टीव्ही मालच आहे की त्या पोरगा का पोरगी टीव्ही मिळाला गेल्या. म्हणजे माणसाचं कसं राहते माहिती का, अवघड राहते माणसाचं. किती भारी असलं तरी हिस गेलं जरा कवट्या माकार. त्याच्यावर प्रेम व्हायला पाहिजे की रे, का होते प्रेम? मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो, तुझ्या कोणा कणावर प्रेम करतो याच्यात. The human skeletal system can be divided into two parts मध्ये. एक आहे axial skeleton आणि दुसरा आहे appendicular skeleton. हे कोणता बेटा? axial. हे कोणता झाला? axis, that is axial. आणि दुसरा कोणता आहे? appendicular. आता axial skeleton मध्ये काय असतात? खोपडी. काय असतो बेटा? खोपडी. पुढे काय असतो बघा? येस येस, axial rib cage. काय असतो? rib cage. आणि कुठे ते सिमेट्रिकल. सिमेट्रिकली म्हणजे काय? एकाला दोन इक्वल तुकड्यामध्ये जे डिवाइड करता येतं त्याला काय म्हणतात? सिमेट्री. along the central vertical axis of the body. आता अपेंडिकल स्केलेटन कशाने बनलेले असतात? बोन्स ऑफ अप्पर अँड लोअर लिम्स. कशाने बनलेले असतात? बोन्स ऑफ अप्पर अँड लोअर लिम्स म्हणजे वरच्या आणि खालच्या भागाने, वरच्या आणि खालच्या भागाने बनलेले असतात. आर्म्स आणि लेग्स, आर्म्स आणि लेग्स ऑन इदर साइड ऑफ द सेंट्रल ऍक्सिस. जे की कुठल्या साइडला असतात? इकडल्या किंवा इकडल्या साइडला, दोन्ही साइडला असतात. कुणाच्या? सेंट्रल ऍक्सिसच्या दोन्ही साइडला असतात. ऍज आवर बॉडी ग्रोज, ज्यावेळेस शरीर वाढतं त्यावेळेस साईज अँड लेंथ ऑफ आवर बोन्स ऑल्सो इन्क्रीजेस. आपले जे बोन्स आहेत त्याची साईज आणि त्याची लांबी सुद्धा वाढत असते. असे जे चेंजेस असतात साईज मध्ये आणि लेंथ मध्ये कॅन बी सीन इन द चिल्ड्रन अकॉर्डिंग टू एज. आणि असे चेंजेस साईज मध्ये आणि लेंथ मध्ये त्या ठिकाणी चेंजेस होतात चिल्ड्रन मध्ये कशानुसार? त्यांच्या वयानुसार. However, the body continues to grow only up to a certain limit. आणि मला सांगा, माणूस वाढतो म्हणजे किती वाढतो? काय 100 वर्षाचा माणूस म्हटलं तर झाड एवढं राहायला पाहिजे नाही ना. प्रत्येकाच्या लिमिट वाढण्याची एक मर्यादा असते. काय असते? प्रत्येकाची मर्यादा असते. द बोन ऑफ टॉलर पीपल आर लॉंगर. जे काही उंच लोक असतात त्यांचे हाडे मोठे असतात. फक्त हाड. द ऍक्सियल स्केलेटन. कोणता बेटा? ऍक्सियल स्केलेटन. द स्कल इज फॉर्म्ड बाय
किती पार्ट राहते किती सेरेब्रम सेरेब्रम आणि काय मेडुला ऑब्लांगेटा ऐसे 3 पार्ट रहते इन तीनों को प्रोटेक्ट करने का काम कौन करता है स्कल कवटी यू नो कवटी कवटी द स्कल इज फॉर्म्ड बाय बोन्स ऑफ द हेड अँड फेस कशाने बनतो हेड आणि फेस तोंडाच्या हाडाने बनलेला असतो स्कल जे असतात ते फ्लॅट असतात कसे असतात बेटा फ्लॅट असतात आणि स्ट्रॉंग असतात देयर आर ऑलटुगेदर 22 बोन्स इन द स्कल आणि स्कल मध्ये किती हाडं असतात 22 हाडं किती हाडं असतात 22 हाडं 8 असतात हेड मध्ये 8 असतात हेड मध्ये आणि 14 असतात तोंडावर 14 असतात तोंडावर आणि 8 असतात हेड मध्ये एक्सेप्ट फॉर लोअर जॉ हे 32 सोडून हे 32 सोडून none of the bone of the skull can move आता हे जे हाडं असतात कोणताही हाड मोड नाही हाड कुणाचा स्कलचा खोपडीचा खोपडीमध्ये हाडे किती होती खूप 22 हेड मध्ये किती होते 8 फेस मध्ये किती होते 14 कुणाला सोडून लोअर जॉला सोडून सर्व जे काही स्कल जे असतात ते त्या ठिकाणी मूव्ह होतात का नाही रिब केज कोणता बेटा रिब केज आता काय म्हटलंय स्कलला कोण प्रोटेक्ट करतं क्रॅनियम कोण करतं क्रॅनियम सॉरी ब्रेनला कोण प्रोटेक्ट करतं क्रॅनियम किंवा स्कल रिब केज मकाल्या यू नो रिब केज feel the left and right side of your chest हात लावायचा असं तो दाबा काय इथे दाबा येते बघा काय काढत that is the बकाल्या chest आता सेंटरला दाबायचं पाहिजे दाबायचं काय बी नाही आता बाजूला जावाय का हाडा बघा आहेत का हाऊ मेनी बोन्स डू यू सी किती बोन्स दिसतात द केज लाइक स्ट्रक्चर केज म्हणजे काय पिंजरा केज म्हणजे पिंजरा लॉकअप द केज लाइक जो काही स्ट्रक्चर आहे त्या चेस्ट मध्ये त्याला म्हणतात रिब केज याला काय म्हणतात बेटा रिब केज इन द चेस्ट देयर इज अ वन वर्टिकल एक वर्टिकल फ्लॅट बोन आहे त्याला म्हणतात स्टेर्नम काय म्हणतात त्याला बेटा स्टेर्नम काय म्हणायचं त्याला स्टेर्नम 12 pairs of flat bones 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एकूण किती पेअर्स सांगा बरं का फ्लॅट बोनचे 12 1 12 12 दुनी 24 आणि एक उभं एक म्हणजे किती झाले एकूण 25 म्हणजे these 25 bones form the rib cage rib cage मध्ये किती बोन असतात 25 इकडे 12 इकडे 12 एक मध्ये दांडा उभा झाले 12 इकडे 12 12 आणि 24 आणि 25 it is joint एवढं लवकर जा it is bye it is joined to the spine at the back leg spine ला पाठीमागल्या साईडला जोडलेले असतात आता बघा स्पाइन काय बेटा स्पाइन the backbone or vertebral column काय बेटा the backbone or vertebral column the spine is formed by padlock shaped bone placed straight one above the other आता पहा बेटा काय म्हटलं हे कशासारखे असतात पॅडलॉक सारखे काही एकावर एक ठेवल्यासारखे हे का बघा बरं काहीतरी एकावर ठेवलेले the spine is formed by padlock shaped bones placed straight one above other एकमेकाच्या वर ठेवल्यास तिथं 33 बोन्स असतात स्पाइन मध्ये किती बोन असतात स्कल मध्ये किती हेड मध्ये किती होते 22 किती होते वेरी गुड फेस मध्ये किती होते 14 तिथे हेड मध्ये 8 बरोबर आहे का पुन्हा रिब केज मध्ये 12 1 12 12 तुम्ही 24 आणि जे उभा असते त्याला म्हणतात स्टेर्नम किती झाले कोण 25 किती झाले कोण आता स्पाइन मध्ये किती बघा बॅकबोन किंवा वर्टिब्रल कॉलम द स्पाइन इज फॉर्म्ड बाय पॅडलॉक बोन जे काही प्लेस्ड असतात वन अबोव्ह अनदर सारखे आणि एकूण किती बोन असतात ते 33 किती असतात 33 आणि ह्याला म्हणतात वर्टिब्रा काय म्हणतात त्याला वर्टिब्रा असे जे बोन्स असतात हे अरेंज केलेले असतात पुन्हा असतात फ्लेक्सिबल कशा असतात बेटा हे फ्लेक्सिबल असतात आणि जे स्पाइन असतात हे कशाला प्रोटेक्ट करतात स्पाइनल कॉर्डला कशाला प्रोटेक्ट करतात स्पाइनल कॉर्ड आणि स्पाइनल कॉर्ड कुठून येतो इथून येतो ब्रेन मधून कुठून येतो कोण येतो स्पाइनल कॉर्ड
सावलीच वाटलं की मला तर. पहा दत्तचक्र कार्तिक पहा पुढे बघा. ह्युमन बॉडी हॅज 2 आर्म्स. 2 पाय. कुणाला 4 पाय? कुणाला 4 पाय येतात तुमच्या? 4 हात आहेत. हे पाल पाल Two arms, two legs. The different parts of the arms and legs have several bones which are connected together by joints. हे सर्व हात पाय कशाने जोडलेले असतात? जॉईंटने जोडलेले असतात. There are 3 bones in each of the ear. कानामध्ये किती बोन असतात? 3 बोन असतात. किती असतात? 3. सर्वात छोटा बोन जो आहे तो स्टिरअप. काय सर्वात छोटा? स्टिरअप. सर्वात छोटा बोन आहे स्टिरअप. कोण आहे सांगा? स्टिरअप. स्टिरअप हा सर्वात छोटा बोन आहे कानामध्ये आपल्या. एक स्टिरअप. इट इज स्मॉल ॲज अ ग्रेन ऑफ राईस. तांदळा एवढा छोटा असतो. तांदळा एवढा छोटा असतो. इथं असतो. अँड इज हॉलो शेप. कसा असतो? पोकळ. हॉलो म्हणजे पोकळ. त्याचा शेप कशासारखा आहे? स्टिरअप सारखा. कशासारखा आहे? स्टिरअप सारखा आहे. ह्युमन बॉडी मध्ये जो लॉंगेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट बोन आहे. ह्युमन बॉडी मध्ये सर्वात बारीक कोण आहे? स्टिरअप. आणि सर्वात लॉंगेस्ट कोण आहे? फेमोर. कोण आहे सांगा? फेमोर. सर्वात छोटा कोण आहे बेटा? स्टिरअप. सर्वात लॉंगेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट बोन कोण आहे? थाय बोन. थाय बोन. कोणता बोन? सर्वात छोटा स्टिरअप. हात दाबून बघितले. सर्वात लॉंगेस्ट कोणता? थाय बोन. त्याला म्हणतात फेमोर. काय म्हणतात त्याला? फेमोर. अंतिम जे मला ते सर्वात छोटा स्टिरअप कानामध्ये. सर्वात मोठा थायरॉइड किंवा त्याला काय म्हणतात? फेमोर. आता पहा बेटा जॉइंट्स. काय बेटा? जॉइंट्स. जॉइंट्स आर द प्लेसेस वेअर मोर दॅन 2 बोन्स आर कनेक्टेड टू इच अदर. जॉइंट्स काय असतात? जॉइंट्स हे अशा प्रकारचे प्लेस असतात की ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्ती जे बोन्स असतात ते कनेक्ट केलेले असतात एकमेकाला. जॉइंट्सचे 2 टाइप असतात. किती टाइप असतात? 2 टाइप असतात. एक जॉइंट आहे मुव्हेबल जॉइंट आणि दुसरा आहे इमूव्हेबल जॉइंट. द बोन्स इन आवर बॉडी आर कनेक्टेड टू इच अदर बाय मीन्स ऑफ लिगामेंट. हाडं एकमेकांनी कशाला जोडलेले असतात? लिगामेंट. अनेक वेळेस ऐकतो डॉक्टर म्हणतो लिगामेंट तुटलाय. लिगामेंट तुटल्यानंतर रिकव्हर व्हायला 5 ते 6 महिने लागतात. लिगामेंट. पहा काय म्हणलं या ठिकाणी? जे बोन्स असतात आपल्या बॉडीमध्ये हे एकमेकाला कनेक्ट केलेले असतात. कशाच्या माध्यमाने कनेक्ट केलेले असतात? लिगामेंटच्या माध्यमाने कनेक्ट केलेले असतात. जॉइंट किती जागा मूवीकडे सोडलं. आता मुव्हेबल जॉइंट्स आणि दुसरे कोणते बेटा? इमूव्हेबल. बोन्स कॅन मूव्ह. मुव्हेबल मध्ये हाडं हलतात. तर हालणार काय? इमूव्हेबल मध्ये आर्म्स आणि लेग्स हलतात. इमूव्हेबल मध्ये बोन्स कॅन नॉट मूव्ह. एक्झाम्पल खोपडीचं हाड other than the lower jaw. आता जॉइंटचे टाइप पहा बेटा. हिंग जॉइंट, ball and socket joint, gliding joint,
जॉइंट मध्ये पहा, दिस टाइप ऑफ जॉइंट अलाउज द मूवमेंट ऑफ बोन्स ओनली इन वन डायरेक्शन. ह्या टाइपचे जे काही बोन्स असतात हे काय करतात, मूवमेंट ऑफ बोन्सला अलाउ करतात. कुणाला, मूवमेंट ऑफ बोन्सला अलाउ करतात. कोणत्या डायरेक्शन मध्ये, वन डायरेक्शन मध्ये. कोणत्या डायरेक्शन मध्ये, वन डायरेक्शन मध्ये. इट मूव्स इन अ 180 डिग्री अँगल. किती मूव होतात, 180 मध्ये. किती मूव होतात, 180 मध्ये. कोणते, हिंज जॉइंट जे असतात हे 180 डिग्री मध्ये मूव होतात. उदाहरणार्थ गुडघा आणि एल्बो. गुडघा आणि हे आणि गुडघा हे कोणते जॉइंट्स आहेत, हिंज जॉइंट. बॉल अँड सॉकेट जॉइंट. बॉल अँड सॉकेट जॉइंट. The bones can move in two or more direction. दोन किंवा दोनपेक्षा जास्त डायरेक्शन मध्ये मूव होतात. इन अ 360 डिग्री अँगल. शोल्डर अँड हिप जॉइंट. शोल्डर अँड असं मूव करतो ना, नाही बरोबर ना, 360 मध्ये मूव करतो बरोबर. शोल्डर अँड काय बेटा, हिप. हिप जॉइंट. शोल्डर अँड हिप जॉइंट. शोल्डर अँड हिप जॉइंट. ग्लाइडिंग जॉइंट. बोन्स कॅन ओनली स्लाइड ओव्हर इच अदर. फक्त एकमेकावर स्लाइड करतात, जसं इथले बोट असतात. रिस्ट अँड अँकल जॉइंट. रिस्ट आणि काय बेटा, अँकल जॉइंट. आता स्किनचे फंक्शन पाहूया. पहिला स्किन म्हणजे काय पाहूया. स्किन इज अन इम्पॉर्टंट अँड लार्ज ऑर्गन ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. सर्व सजीवांमधला सर्वात लॉंग ऑर्गन कोण आहे सांगा बरं का, स्किन. कोण आहे, स्किन आहे. The skin has hair. स्किनवर केस असतात. There are nails on the skin at the tip of the finger and toes. बोटाच्या पायाला, हाताच्या बोटाला काय असतात, नख असतात. आणि अंगावर काय असतात, आपल्या केस असतात. The skin gives us the sense of touch. स्किन मुळे आपल्याला सेन्स जाणवतं, गरम थंड आपल्याला पोळलेलं जाणवतं. स्किन इज अन इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन ऑफ द बॉडी. आपल्या शरीरातला सर्वात सेन्सिटिव्ह ऑर्गन. थंड कळतं, गरम कळतं, हे जे काही कळतं कोणामुळे कळतं, स्किन मुळे कळतं. तर स्किन आहे. द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड स्किन. जे शरीराच्या सर्वात बाहेरची कवरिंग आहे, तुमच्या बी आहे, माझ्या बी आहे, ज्याच्यावर माणसाला प्रेम होतं, लक्षात आलं काय, वरच्यावर प्रेम होतं. दॅट इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी. त्याला म्हणतात स्किन म्हणतात. स्ट्रक्चर ऑफ द स्किन. ह्युमन स्किन इज मेड अप ऑफ टू मेन लेयर्स. दोन लेअरने बनलेली आहे. एक आहे आउटर मोस्ट लेअर, त्याला म्हणतात इपिडर्मिस. आउटर मोस्ट लेअरला काय म्हणतात, इपिडर्मिस म्हणतात. आणि लेअर बिलो इट इज कॉल्ड डर्मिस. सर्वात बाहेरचा लेअर कोणता, इपिडर्मिस. त्याच्या थोडं खालच्या साईडचा जो लेअर आहे त्याला काय म्हणतात, डर्मिस. काय म्हणतात त्याला, डर्मिस. बिलो द डर्मिस. डर्मिसच्या खाली मध्ये आपल्या काय राहतात, मारल्या रक्त बाहेर येतं. पहिला वरील स्किन राहते, पुढे पाणी येतो, पाण्याच्या खाली लेअर राहतो, पण पुढे रक्त येतं. हे जे मधल्या साईडला जे काही लेअर बिलोइटीज असतात ते डर्मिसच्या खाली पुढे जे लेअर असतं, नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स, शिरा असतात, छोटे छोटे बारीक बारीक वेन्स म्हणतात त्याला, शिरा म्हणतात. आणि नर्व फायबर्स असतात. द सबक्युशनस लेअर अंडर दिस नेटवर्क. हा जो काही खालचा थर आहे तो काय करतो, तर तो बॉडीच्या टेम्परेचरला मेंटेन करतो. काय करतो बेटा, बॉडीच्या टेम्परेचरला मेंटेन करतो. अँड The epidermis has various layers. आणि epidermis असतात अनेक लेयर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात, अनेक लेयर असतात. When we walk or play in the sun, ज्यावेळेस आपण उन्हामध्ये खेळतो या पळतो, पळल्यानंतर we get tired, आपल्याला थकल्यासारखं वाटतं. But at the same time our skin becomes wet. आपली स्किन काय होते, ओली होते. होते का, ओल्या घामानं भिजला आपलं. कबड्डी खेळताना, खो खो खेळताना होते का, मला खेळतेस का कधी, काही काय खेळतेस, येते खेळायला, मला असं वाटतं त्याला बघतच असेल की वरून नाही करायचं. तेव्हा किती खेळायला येतं म्हणून तुला वासरात लगडी गायच्या. तुझ्यापेक्षा कार्तिक भारी खेळत असेल. खेळाचा तास खेळायला आहे का तिथं, काय धंदे दाखवायला आहे. तुम्ही उठाव केला पाहिजे, उपोषणला बसलं पाहिजे. हे अन्याय नाही सहेंगे, नाही सहेंगे, नाही सहेंगे. शिकवणे कमी उपकार्यक्रम
कार्यक्रम जास्त यायचे तर दुपारी रोज कार्यक्रम उन्हाळ्यात कार्यक्रमात बसतात लेकर खाली झोपतात काही लेकर डबा खात्यात तू आयुष्यामध्ये काय दिवाला वाटलीस मला फक्त मास्तर तर झालीस मला कमीत कमी तुला आयुष्यात काही जर करायचं असेल ह्याच्या पुढे तरी उन्हात तुला चटके लागू दे म्हणायचं कलेक्टर तर झाले असते म्हणायचं नाहीतर होशील तर म्हणायचं भविष्यात तू देशाचे पंतप्रधान होऊ शकशील म्हणायचं हे म्हणायचं तू उन्हामध्ये जरा तेच डायलॉग तेच कोणतरी टन 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 हा एक साथ टन 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 आमचे लेकरं बसते तुला काहीच करणार खड्याला हात लावणार बसते सण होत एवढं का सण होईल आता म्हणजे आवड आहे हे जे घाम येत हे स्वेट म्हणजे घाम आहे इन द स्किन देर आर ग्लँड्स विच सिक्रेट स्वेट आपल्या स्किन मध्ये काही ग्लँड्स असतात काही ग्रंथी असतात ह्या ग्रंथी काय करतात स्वेटला रिलीज करतात आणि ह्या ग्रंथीला म्हणतात स्वेट ग्लँड्स काय म्हणतात त्याला स्वेट ग्लँड्स आफ्टर प्लेइंग इन द हॉट सन और आफ्टर हार्ड फिजिकल लेबर ज्यावेळेस आपण उन्हामध्ये खेळतो या हार्ड वर्क करतो त्यावेळेस आपल्या बॉडीचा टेम्परेचर राईज होतो स्वेट रिलीज होतं आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन असतं काय होतं आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन होत असतं म्हणजे घाम येणं सुद्धा गरजेचं आहे आवर बॉडी टेम्परेचर युजली रिमेन्स कॉन्स्टंट ॲट अप्रोक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस आपल्या बॉडीचं टेम्परेचर जवळपास 37 डिग्री सेल्सिअसला मेंटेन असतो पुढे पहा बेटा स्किनचं फंक्शन काय असतं स्किन काय करते आपल्या शरीराच्या आतील जे मसल्स आहेत या बोन्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करते कुणाला प्रोटेक्ट मसल्स अँड बोन्स ऑर्गन सिस्टीमला प्रोटेक्ट करते हेल्प प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी आपल्या शरीरामध्ये पाण्याच्या लेवलला मेंटेन करण्याचं काम करते सिंथेसाइजिंग विटॅमिन डी ला सनलाईटच्या माध्यमाने ग्रहण करते सूर्यापासून आपल्याला सनलाईट मिळते हे काम करतात रिलीजिंग स्वेट टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर आपल्या जो काही स्वेट बाहेर सोडतात सोडल्यामुळे काय होतं सांगा बरं का आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन होतं गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम द हीट अँड कोल्ड आपल्याला हीट आणि कोल्ड पासून प्रोटेक्शन देतात द स्किन फंक्शन ॲज अ सेन्सरी ऑर्गन ऑफ टच आणि स्किन एक असते फंक्शन असते कशाची सेन्सरी ऑर्गनची कशाची म्हणजे स्किन काय म्हणून काम करते सेन्सरी ऑर्गन सर्वात वरचा लेयरला काय म्हणतात एपिडर्मिस त्याच्या खालचं काय असतं म्हटलं डर्मिस त्याच्या खाली काय असतात सबक्युटिस आणि खाली काय असतात ब्लड वेसल्स ठीक आहे मेलॅनाइन काय बेटा मेलॅनाइन जो काय आपल्या शरीराला रंग आहे तो कोणामुळे असतो मेलॅनाइनमुळे अ पिगमेंट म्हणजे रंग थोडक्यात सांगायचं गेलं तर अ पिगमेंट कॉल्ड मेलॅनाइन इज प्रेझेंट इन द सेल ऑफ द एपिडर्मिस हा जो एपिडर्मिस आहे याच्यामध्ये काय असतं सांगा बरं का रंग असतो सेल्स असतात The melanin is synthesized in certain glands in the skin. जे मेलॅनाइन असतात ते सिंथेसाइज केले जातात जे ग्लँड्स मध्ये स्किनचे जे काही ग्लँड्स असतात म्हटलं त्याच्यामध्ये ते निर्माण होतात. The percentage of melanin decides the brightness or darkness of the skin. मेलॅनाइन किती प्रमाणात आहे त्याच्यानुसार तुमचा रंग ठरवला जातो काळे आहात का गोरे आहात. The color of the skin also depends upon the climate. आणि स्किनचा कलर कशावर डिपेंड आहे क्लायमेट म्हणजे सर दक्षिण भारताचा थोडे काळे असतात उत्तर भारताजवळ गोरे असतात ठीक आहे म्हणजे क्लायमेटिक कंडिशन्स काय जास्ती जर गरम असेल तर काळा पडतो माणूस ठीक आहे त्याच्यावर डिपेंड असतं आणि दुसरा मेलॅनाइन काय करतो सांगा बरं का प्रोटेक्ट आवर स्किनला प्रोटेक्ट करतो इनर पार्टला प्रोटेक्ट करतो अल्ट्राव्हायोलेट सनरेज पासून प्रोटेक्ट करतो आता ऑब्झर्व युअर स्किन अँड द स्किन ऑफ युअर ग्रँडमदर तुमची स्किन आणि ग्रँडमदरच्या स्किन मध्ये फरक असतो का नाही हो ऍज वी ग्रो ओल्डर द प्रोपोर्शन ऑफ फॅट बिनीथ द स्किन रिड्युसेस ज्यावेळेस आपलं वय वाढतं वय वाढल्यानंतर आपल्या जे काही स्किनच्या खालचा फॅट आहे तो कमी व्हायला लागतो हावेवर द प्रिव्हियसली टॉट स्किन डज नॉट श्रिंक आणि पहिल्याची जी टाईट जे स्किन होती ती आता हळूहळू काय व्हायला लागते वयानुसार अशी लूज पडायला लागते आणि आपल्या स्किनवर काय येतात रिंकल्स काय येतात बेटा रिंकल्स येतात
इट इज द मेलॅनाइन दॅट डिटरमाइन्स द कलर ऑफ आवर हेअर. आपल्या केसाचा कलर कोण डिसाइड करतं? मेलॅनाइन. जेट ब्लॅक हेअर इज ड्यू टू प्युअर मेलॅनाइन. जो काळा रंग असतो तो कशामुळे असतो? प्युअर मेलॅनाइन मुळे असतो. ब्राऊन कलर कोणामुळे असतो? लाइटर हेअर ड्यू टू सल्फर इन द मेलॅनाइन. जर सल्फर मध्ये जर मेलॅनाइन मध्ये जर सल्फर असेल तर केस कसे होतात? इंग्रजासारखे, लाईक ब्राऊन आणि लाइटर हेअर होतात. नंतर रेडिश हेअर कशामुळे असतात? आयर्न जर प्रेझेंट असेल तर. काय प्रेझेंट असेल तर? कुणामध्ये? मेलॅनाइन मध्ये. कुणामध्ये? मेलॅनाइन मध्ये. फॉर द हेल्थ ऑफ आवर स्किन इट इज इम्पॉर्टंट टू कीप इट क्लीन. आपली हेल्थच्या गरजेनुसार सांगायचं गेलं तर स्किनला क्लीन ठेवणं गरजेचं आहे. डिस्क्रिमिनेटिंग बिटवीन पीपल बेस्ड ऑन देअर स्किन कलर इज अनसायंटिफिक अँड रॉंग. एखाद्याला त्याच्या रंगावरून त्याला जज करणं, भेदभाव करणं हे चुकीचं आहे. Avoid the temptation of using artificial means of become fair and lovely. Lovely. Fair and lovely लावायचं नाही. बघा ते fair and lovely तिथं लावलं, फाउंडेशन लावलं म्हणजे गोरं दिसलं म्हणजे काय कामाचं आहे का? किती बी गोरं दिस, तुझं मन किती साफ आहे ते गरजेचं. काय काळं राहिलं तर लग्न होणार का? असं काही नसतं. काहीतरी उलट काळे चांगलं दिसतं. बघ ना त्याला काळा किती छान दिसतं. येस. What we have learned, all the bones in the body along with cartilage together form the skeletal system. सर्व जे बोन्स आपल्या बॉडी मध्ये प्रेझेंट असतात विथ कार्टिलेज, त्याच्यावरचा जो काही बारीक बारीक हाड असतात ना, हाडासारखा पूर्णपणे डेव्हलप झालेला नाही, त्याला कार्टिलेज म्हणतात. हे स्केलेटल सिस्टम तयार करतात. स्केलेटन काय करते? शेप देतात, सपोर्ट देतात बॉडीला. आउटर कव्हरिंग जे बॉडीचे असते त्याला स्किन म्हणतात. स्केलेटल सिस्टम आणि जे स्किन असतात ते इम्पॉर्टंट फंक्शन परफॉर्म करतात, प्रोटेक्ट करतात बॉडीला आणि इंटरनल बॉडी पार्टला प्रोटेक्ट करतात. वी मस्ट टेक केअर ऑफ स्केलेटल सिस्टम अँड स्किन. आणि आपण आपल्या स्केलेटल सिस्टमचं आपण केअर केलं पाहिजे, स्किनचं केअर केलं पाहिजे. जे स्कल आहे, खोपडी आहे, जे रिबकेज आहे, भकाळी आहे आणि बॅकबोन आहे, जो पाठीचा कणा आहे, जे बोन्स ऑफ द आर्म्स आणि लेग्स आहे, हे आपल्या बॉडीची मेन पार्ट सिस्टम आहे. इपिडर्मिस आणि डर्मिस, वरचा लेयर स्किनच्या आणि त्याच्या खालचा, हे दोन लेयर्स ह्यूमन स्किनचे कसे असतात? स्किनचे कसे असतात? इम्पॉर्टंट असतात. कसे असतात? कसे असतात सांगा बरं का? इम्पॉर्टंट असतात. ओके.